नमस्कार. जनता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज गारज या ठिकाणी महसूल व वन विभाग तहसील कार्यालय वैजपूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आज या कार्यक्रमानिमित्त माननीय तहसीलदार साहेब वैजपूर या ठिकाणी आलेले आहेत. जाणून घेऊया या शिबिरानिमित्त ते काय सांगतात. सर, काय बोलाल ते? महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर टप्पा 1 आज गारज मंडळामध्ये संपन्न होत आहे. या शिबिराचं उद्घाटन माननीय आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आपण पाहिलेले या सदर कार्यक्रमामध्ये महसूल विभागाच्या अंतर्गत या राज्यामध्ये संपूर्ण मंडळ स्तरावर जे शिबिर होते तसंच एक भाग या ठिकाणी तालुक्यात होत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार मॅडम, त्याचबरोबर त्याच्या संकल्पनेतून शिबिर साकार होत आहे असे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरासाठी जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपण या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या वतीनं या ठिकाणी 700 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आपण लाभाचं वाटप केलेलं आहे. त्यामध्ये 7/12 फेरफार वाटप असेल, फेरफार दुरुस्ती असेल, जीवन 7/12 अंतर्गत 7/12 वाटप असेल, त्याचबरोबर पुरवठा विभागाच्या वतीने या ठिकाणी दुय्यम रेशन कार्ड असतील, त्याचबरोबर प्राधान्य कुटुंबाचे कार्ड असतील, त्यानंतर माती परीक्षण सर्टिफिकेट आहे, गोपीनाथराव मुंडे अपघात विमा युनिट सर्टिफिकेट आहेत, आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे लाभाचं वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद साहेब. आज या ठिकाणी बऱ्याचशा जे तहसीलला चक्रा मारत होते, आज या ठिकाणी सगळ्यांचं एका सभा मंडपात एका ठिकाणी एका छत्रछायाखाली सर्व डिपार्टमेंटचे काम या ठिकाणी झालेले आहे. व सर्वांनी या कार्यक्रमाचा या संधीचा लाभ घ्यावा असं तहसीलदार साहेब यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. अजून आपल्या सोबत आहे काही लाभार्थी. कसं वाटतं या शिबिरात आपण आलात आणि या शिबिराचं काही समाधान काही झालं आपल्याला? या शिबिरातून सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी वर्णचक्रामाचं काम होत आहे आणि पुढील उरलेलं काम पण आज दिलेलं काम असंच मार्गी लागावं याबद्दल साहेबांचं व आमदार साहेबांचं धन्यवाद करतो आणि सर्व समाधानी आहे आम्ही शेतकरी. ठीक आहे. निश्चितच साहेब, आज या ठिकाणी आपले पत्रकार मित्र व आपले लाभधारक सुद्धा आहेत. प्रभाकर जाधव, जाणून घ्या. दादा साहेब, काय सांगाल? खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अर्थात शिबिर, या शिबिराप्रसंगी एवढं सांगेल की या सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की वैजापूर शहरामध्ये या ठिकाणून 40 किलोमीटर जाण्यासाठी जो शेतकऱ्यांना नेहमी त्रास होतो, गेल्यानंतर त्या ठिकाणी अधिकारी वेळेवर आहे की नाही कळत नाही आणि म्हणून या ठिकाणी लाभार्थ्यांचा या ठिकाणी जास्तीच्या चक्रा मारल्या जातात. परंतु शासनाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय वैजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या वैजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय सुनील सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आदरणीय झराड साहेब यांच्या या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जो आज या ठिकाणी जो मेळावा किंवा शिबिर या ठिकाणी संपन्न झालं, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या दारी शासन असं जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण बरेच या ठिकाणी 700 ते 750 लाभार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. हाच वेळ शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात 40 किलोमीटर जाऊन सुद्धा हे काम झालं नसतं. परंतु शासन आपल्या दारी अशा कार्यक्रमामध्ये अतिशय उत्तम कार्यक्रम या ठिकाणी सर्व या वैजापूर तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच या मंडळाचे या 22 गावं या मंडळामध्ये येतात आणि 7 तलाठी सजा येतात आणि या माध्यमातून या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून हा कार्यक्रम राबवण्यासाठी या मंडळाचे मंडळाधिकारी सावते साहेब असतील, तलाठी जोशी अप्पा असतील, गैरे अप्पा असतील, आमचे ग्रामपंचायत अधिकारी आपले गायके साहेब असतील, या सर्वांनी आधी करून सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे शिबिर संपन्न केलं आणि त्या शिबिरामध्ये चांगल्या शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी मिळाला आणि या लाभामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक या ठिकाणी नुकसान जे होणार होतं ते थांबलं आणि तो शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये धापा टाकीत वैजापूरला जावा लागत होतो तो वेळ थांबला आणि याच्यामुळे एक शेतकऱ्यांना उत्साह निर्माण झाला की त्यामुळे आपले कामं या ठिकाणी सहज शासनाकडून होतात आणि म्हणून या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. असाच उपक्रम सदैव या ठिकाणी 2 महिन्यांना 6 महिन्यांना जर घेत राहिले तर लोकांना चक्रा मारणं थांबेल असं या ठिकाणी कार्यक्रम घेत राहावं हीच या ठिकाणी मी वरिष्ठांना व अधिकाऱ्यांना विनंती करतो. निश्चितच प्रभाकर साहेब, आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरानिमित्त सर्व कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी वैजापूर तहसीलची सर्व टीम, सावंत साहेब व त्यांचे सहकारी
तर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे जराड साहेब व त्यांची टीम व सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले, सर्वांना मार्गदर्शन केलं व सर्वांचं या ठिकाणी सर्वांना प्रमाणपत्र वाटून या ठिकाणी त्यांच्या समस्येचं निराकरण केले. मी कैलास खोतकर, जनता न्यूज, गारज, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सर्व मान्यवर आपणास या ठिकाणी विनंती आहे. वर्ग 2 च्या जरी वर्ग 1 मध्ये एका संदर्भाचे कुणाचे काही अर्ज असतील तरी सुद्धा आपण या ठिकाणी मंडळाधिकारी मार्फत आपण ते आज जरी शक्य नसेल तरी आपण ते अर्ज देऊ शकता. आम्ही त्या पद्धतीनं संबंधित जे अधिकार काही तहसील स्तरावर असतील, काही मान्य जिल्हाधिकारी महोदय स्तरावर असतील, आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिवंत सातारा मोहिमेमध्ये ज्यांनी आम्हाला माहिती दिली अशा सर्वांचा आम्ही या ठिकाणी सातबारा अपडेट केलेला आहे. परंतु आपले आणखीन एक काही गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर आपण पुन्हा एकदा हे पूर्ण सातबारा एकदा बघितल्यानंतर जर आपल्याला वाटले की कोणी मयत व्यक्ती सातबाऱ्यात आहे तर निश्चितपणे जर आपण ते कळलं तर जिवंत सातबाराच्या मोहिमेअंतर्गत आपलं हे काम या उक्तीप्रमाणे सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे आपण